श्री स्वामी समर्थ श्रोते हो, कृपाछत्र स्वामी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या स्वामी सेवेकरांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। कोब्रा जातीचा साप ह्या ताईंच्या भाच्याला चावला आणि त्यातून स्वामी महाराजांनी कसं बाहेर काढलं तोच अनुभव आज आपण ऐकणार आहोत। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। श्रोते हो, दत्त जयंती निमित्त हा त्या सप्ताह काळात अगदी थरारक असा अनुभव ह्या ताईंना आलेला आहे। स्वामी समर्थ केंद्र पवईमाळ, तालुका बारामती, जिल्हा पुणे येथे दत्त जयंती सप्ताहात श्री गुरुचरित्र वाचन सेवा करणाऱ्या वडगाव येथील सेवेकरी सौ जयश्री भोसले ताई यांना गेल्या 16 डिसेंबरला दत्त जन्मोत्सवाच्या दिवशी अचानक लातूरहून सायंकाळी 8 वाजता फोन आला। फोन असा आला की त्यांच्या भाच्याला म्हणजे 10 वर्षाच्या मुलाला कोब्रा या जातीच्या सापाने जबरदस्त दंश केलेला असून मुलाला घरच्या लोकांनी हॉस्पिटलला ऍडमिट केले आहे। परंतु ऍडमिट करेपर्यंत 30 मिनिटाचा कालावधी हा निघून गेलेला होता। मुलगा बेशुद्ध होता। डॉक्टरांचे म्हणणे असे होते की मोठ्या प्रमाणात विषदंशामुळे 99% वाचण्याची शाश्वती नाही। आपल्याकडे फक्त आता 36 तास उरले आहेत, तरी तुमच्या लोकांना तुम्ही बोलावून घ्या असं डॉक्टरांनी सांगितलं। हे सगळं ताईंनी घाबरलेल्या आवाजात सांगितले। स्वतःचे गुरुचरित्र वाचन झालेले आहे, परंतु पूर्णाच्या दिव्यांची आरती दुसऱ्या दिवशी आहे व लातूरला जाणेही आवश्यक आहे, अशा द्विधा मनस्थितीत ह्या ताई होत्या। तेव्हा केंद्रातील सेवेकऱ्यांनी ताईंना सांगितले की आपण धीर धरू, आपण धीर सोडू नका। आपण गुरुचरित्र वाचनाला बसला आहात व काही झाले तरी महाराजांना सोडून तुम्ही कुठेही जाऊ नका। तुम्ही इथे सप्ताह पोथीची सेवा पूर्ण करा। तिकडे जे काही असेल ते महाराज बघून घेतील। अशक्य ही शक्य करणारे फक्त महाराज आहेत। तुम्ही सगळं महाराजांवर सोपवा व जप चालू करा। ताईंनी सांगितल्याप्रमाणे घरी सेवा केली व तिकडे हॉस्पिटलमध्येही पूर्ण रात्र स्वामी नामाचा जप करण्यास सांगितला। दुसऱ्या दिवशी त्या ताई केंद्रात आल्या आणि आनंदाची बातमी सांगू लागल्या की मुलगा शुद्धीवर आला आणि तो शुद्धीवर आला असून महाराजांनी त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढलाय। त्याची प्रकृती आता ठीक आहे। डॉक्टरही अवाक झाले की हा दैवी चमत्कार झाला तरी कसा। हा अनुभव भोसले ताईंनी स्वतः केंद्रात कथन केला। जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा। या जीवित अनुभव सप्ताहात सर्व सेवेकऱ्यांना पाहायला मिळाला। जिथे स्वामी पाय तिथे न्यून काय, स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। पुढे तुम्हाला फोटो दिलेले आहेत, नक्कीच ते फोटो बघा आणि त्या बाळाचेही फोटो बघा। बघा कशा प्रकारे त्या कोब्रा जातीच्या सापाने त्याला दंश केलेला होता। आणि आजची केलेली सर्व इथेच आपण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी अर्पण करूया। आणि अजूनही तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर करून घ्या आणि बेल आयकॉनच्या बटनला दाबायला विसरू नका, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। श्री स्वामी समर्थ।